लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे तुका मने नामापाशीच्या रे मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोले विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही हा सुख सोळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल आपण आज घेतलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा आपण घेतलेला आहे। या अभंगामध्ये महाराज काय सांगतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळे बोला मुखी नाम। कुणाच्या पाया लागायचं? तुमच्या आमच्या। लागोनी या पाया तुकाराम महाराज या अभंगात उपदेश करत आहेत आपल्याला आणि नाम देवाचं नाव पण घ्यायला सांगतात। ते कसं घ्यायला सांगतात? विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। या आपल्या विठ्ठलाचं नाव घेतल्यावर बघा तुम्ही, आपण देवाचं नाव घेतल्यावर आपल्याला किती सुख मिळते ते या अभंगात सांगितलेलं आहे। आणि परत काय म्हणतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा। वैकुंठीचा मार्ग कसा मिळतो तो सुद्धा यात सांगितलेला आहे। त्याच्यानंतर काय सांगितले, सकळाशी येते आहे अधिकार, सगळ्यासनी अधिकार। असं कोण नाही की बाबा तू देवळात येऊ नको तू येऊ नको इथं, असं काय नाही। सगळ्यासनी इथं अधिकार आहे। सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे। हरीच्या नामाशी नामाचा उद्धार होतो या ठिकाणी। आपण जर काय केलं तर विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। आणि शेवटी काय सांगतात, तुका म्हणे नामापाशी चार मुक्ती। तुका म्हणे नामापाशी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलिये। म्हणजे सगळ्या ग्रंथात हे बोललेलं आहे, तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती आहेत। असो या ठिकाणी गाथा पारायण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वांगी आज 3रा दिवस। तुम्ही बोलायला कीर्तनाला आलाय का कीर्तन ऐकायला आलाय? कुणी सुद्धा त्या डांबाला टेकून बसायचं नाही, सगळ्यांनी पुढे सरून बसा। डांब हे टेकायसाठी नाही। तुम्ही पंढरपुरात बघितले आपले गरुड खांब आहेत विठ्ठल मंदिरात, सगळ्यांनी अजिबात त्या डांबाला कोणी टेकू नका, सगळ्यांनी पुढे सरून बसा। जागा रिकामी ठेवू नका। काय चोरांच्या मुळे माणसं जीर्ण झाली, त्यानं दगड मारला, त्यानं काय केलं। पण आता काल पण आपण ऐकलंय, काल आपण ऐकलंय त्या मॅडमने जो सांगितलं असलं हे पवित्र मंदिर आहे। त्या मंदिरात आल्यावर चोर काय, चोराचा बाप सुद्धा तुम्हाला काय करू शकत नाही। बघा तुम्ही
कारण या ठिकाणी आल्यावर आपल्या गळ्यात जर पवित्र अशी तुळशीची माळ जर असली ना बापू, चोराची टाप नाही आपल्याला इथं हात लावायची. म्हणून महाराजांनी सांगितले, तुका मने नामापाशी चारे मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलिल्या, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आज तिसरा दिवस इथं आपल्या विठ्ठल रुक्मिणी पारायण मंदिरातला तारीख देऊन 1 महिना झाली. त्याच्यावेळी कीर्तन केलं मी तर. आज मला इतका आनंद वाटतोय की आपल्याच गावात इथं उभं राहून कीर्तन करायचं म्हणजे अंगावर काटा येतो. पहिल्यांदा एवढं धाडस होत नाही, पण पहिल्या कीर्तनापेक्षा मी चांगलं कीर्तन करीन असं मला वाटतंय आता बाबा. आणि आज इथं बघितलं मी आपल्या पारायणात, प्रत्येक पारायणात, श्रावण महिन्यात, ह्या महिन्यातला असू दे किंवा उन्हाळ्यातल्या पारायणात असू दे, सर्जा राजाची जोडी. तुमचं नाव पडलंय तसं करवडी वर बापू, सोनवडेकर बापू. इतका भारी आवाज आहे यांचा महाराज. मी कालच त्यासने वशील लावलाय. माझं आज कीर्तन आहे, सांभाळून घेणार का तुम्ही? तुम्हाला चाप असतो म्हणलं. मला इतका अभिमान वाटतोय त्यांचा. कसं कीर्तनकार कसाही असू दे, पण पाठीमाग ही दोन जर जोडी जर असली ना, कीर्तनकार कीर्तन त्याचं पडतच नाही बापू. इतका मला अभिमान वाटतोय यांचा. आणि या ठिकाणी पहिल्या कीर्तनात झालं माझं. कीर्तन झाल्यावर आमची चर्चा झाली. माझे गुरु शहाजी बापू मला इतका प्रतिसाद दिला त्यांनी की काय नाही, आता तुम्ही पहिलं कीर्तन केलंय, दुसऱ्या कीर्तनाला तुम्हाला मी सगळं सांगतो. मला सुराचं ज्ञान मला त्यांनी सांगितलं, तुमचं अगोदरच गायकी ज्ञान आहे, त्यामुळे तुम्हाला काय ज्ञान द्यायची जास्त गरज नाही. पण मला एक सांगा, गुरुनं शिष्याकडे जायचं का शिष्यानं गुरुकडे यायचं? शिष्यानं गुरुकडे जायचं असतं. मला स्वतःहून बापूंचा फोन येतोय, आज रिकाम आहे का तुम्ही? मी आज घरात आहे, तुम्ही येत आहे का? असं पुण्य कुणाला लाभत नाही, एवढं लक्षात ठेवा. मी खरंच त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यासने हे करतो. तसेच मृदंग म्हणे दिगंबर महाराज, हरिभक्त परायण दिगंबर महाराज, त्यांचा माझा काही जास्त परिचय नाही, पण उन्हाळ्याच्या पारायणात आपण बहुतेक दिंडीला होतो तिथं. त्यांची साथ चांगली आहे. विनेगरी बाबा आणि सगळी माझे गुरुबंधूच आहेत, टाळकरी सगळी माझे सहकार्य आहेत, चोपदार आहेत. आणि इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातले जे कमिटीतले लोक आहेत. आणि विशेष करून आपल्या गावाचं पहिलं वैभव कीर्तनकार मानणार मी, पत्रकार मानणार नाही. बरोबर, कारण ह्या देवळात उभं राहिलाय ते कीर्तनकारच आहे. देवळाच्या बाहेर पत्रकार, त्यांचं हे मी मनापासून आभार मानतो. आणि कीर्तन सेवेला इथं सुरुवात करतो. तुमचं नाव घेतो पण शेवटी घेतो. आता काय घेणार नाही, सगळ्यांचं नाव शेवटी बघू. बापू आत या, बापू फॅन लावला इथं या. राजू बापू अहो आधार आहे तुमचा मला खरा तर या तुम्ही. हरिभक्त पारायण बापू महाराज या 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 या. आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी कीर्तनाला सुरुवात करतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरे गोविंद गोपाल, मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा,
देवाचा सकळ जीवांचा करीतो सांभाळ उद्धार हरे कलियुगी उद्धार तुका म्हणे नामापाशी चार मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलियले विठ्ठल विठ्ठल मना वेरुवेला सुख सोळा स्वर्गी नाही महायोग पीठे तटे भीमरस वरम पुण्य काय रातो समागस्ततिष्ठम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण दुसरे चरण संतती दुसरे चरण संतती दाने कटे विचार करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दाने कटे विचार सद्गुरु दास तुकाराम यात सुद्धा काय सांगितलंय बघा पांडुरंगा करू प्रथम नमन कुणाला प्रथम नमन केलंय पांडुरंगाला पांडुरंगालाच का प्रथम नमन करते देवाचं या खरंच थोडं असं एक भाग्य आहे परत काय सांगितलंय दुसरे चरण संताचे त्या देवापासून संत तयार झाले देव ते संत संत ते देव निमित्त त्या प्रतिमते म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये त्या अभंग दोन्ही प्रकारचा एक नामाचा पण आहे आणि उपदेश पण केलाय त्यात नामाचा काय उल्लेख केलाय विठ्ठलाचं नाव घ्यायचं आपल्या पांडुरंगाचं सतत नामस्मरण करायचं नामस्मरण केल्याने आपल्याला भक्ती आणि मुक्ती मिळते सतत देवाचं नाव घ्यायचं असं रानात काम करताना कुठेही आपण जरी बसलो ना तरी देवा मुखात असं नाम भगवंताचं नाम पाहिजे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला माझी वाचा देवाचं नाव घेऊन घेऊन वाचा अनावर झाली पाहिजे त्याशिवाय आपल्याला छंद देवाचा नामाचा लागणार नाही नाम कसं घ्यायचंय आपण नाम घेताना मनात आपल्या दुसरा कुठलाही विचार आणायचा नाही की बाबा माझं असं होईल तसं होईल नाही एका ठिकाणी बसून किंवा काम करताना सतत देवाचं नाव घ्यायचं सतत नामस्मरण केल्यानं आपलं कुठल्याही गोष्टीचा आपल्याला आळस कंटाळा अजिबात येत नाही आणि सांगितलंय सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी म्हणजे कामामध्ये
नामामध्ये काम काही म्हणा राम नाम. सगळीकडे सांगितले हो. नामाचं महत्व इतकं आहे. नाम घेतल्यावर आपल्याला मुक्ती मिळते. बघा तुम्ही कुठलेही नाव संत तुकडोजी महाराजांनी पण एका ह्याच्यात सांगितलंय बघा. ऐक मानवा बाई तू राम नाम घेई नरासारखा नर जन्म आला संसार याला संसार आला संसार याला संसार आला संसार आला संसार आला संसार तू काय घे हरे नाम घे हात जोडून नशिबाला या रडतो ठाई ठाई. संसाराकडे बघत बसू नका. मी असं म्हणत नाही संसार करू नका. संसार करून परमार्थ साधावा. पण संसारात कसं आहे माहिती आहे का? संसारात एकदा गुरफटलं की परमार्थाचं ध्यान होत नाही माणसाला. संसारात एकदा गुरफटलं की परमार्थाचं ध्यान होत नाही. पण तुम्ही बघा जर संसार करताना परमार्थ जर केला ना तर त्या देवाचं आपल्याला नाम सतत आठवत राहतं. नाम कसं घ्यायचं देवाचं? एका आपण काम करताना किंवा रानात कुठं हे करत असतो त्यावेळी सुद्धा बघा. आणि घरात सुद्धा बसलो कुठं निवांत बसलो टीव्ही बघत बसायला नाही अजिबात. कसं आहे त्या देवाचं नाव सतत तोंडात राहिलं पाहिजे. मुखात देवाचं नाव. आणि एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आणि मोबाईलचं लय मोठं वेळ झालं आता. मोबाईल तुम्ही अजिबात बघू नका. मोबाईल मध्ये काय नाही राहिलं. बाळा ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे नाही. मला एक सांगायचं आहे. कसं आहे ऑनलाईन राहण्यापेक्षा माणसानं ऑनलाईन राहण्यापेक्षा आपली लाईन ऑन करायचं बघा तुम्ही. कसं आहे ऑनलाईन मोबाईल राहतो पण आपली लाईन ऑन जर राहायची असलं तर मोबाईलचा जास्त संपर्क टाळा. मोबाईलच्या संपर्कात जर राहिला तर त्या मोबाईलकडेच तुम्ही ऑनलाईन राहणार आहे सतत त्या मोबाईलकडे. म्हणून मोबाईलचा संपर्क जास्त ठेवू नका. आणि देवाचं नाम आता तुकाराम महाराज सुद्धा सांगतात बघा. हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू. हाकारोनी सांगे तुका हाकारोनी सांगे तुका आकाराने सांगे तुका राम सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. हाकारोनी सांगे तुका हाकारोनी सांगे तुका नाम घेता सांगे तुका नाम घेता सांगे तुका राम सांगे तुका. तुकाराम महाराज काय सांगतात? नाम घेता राहू नका. आणि ते नाम कसं घ्यायचं आहे तुम्हाला सांगितले. मनात काही न आणता शांत. तुम्हाला एक अर्धा तास गाव दे 5 मिनिटं गाव दे 10 मिनिटं गाव दे पण जिथं आपण बसलोय ना तिथं नाम घेत राहायचं. नामाचं महत्व खूप मोठं आहे.
आणि या ठिकाणी नाम घेतल्यावर काय होतं आणि नामातनं आपल्याला काय मिळतंय ते तुकाराम महाराजांनी उपदेश करून सांगितले, ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम। लागोनिया पाया तुकाराम महाराज बऱ्याच वर्षाची जागीरदारी होती त्यांच्याकडे। त्यासनी गावात कोण सुद्धा असं म्हणजे हे करत नव्हतं, त्यांनी कंटाळले त्या मशीनचं मास्टर इकडे नको तिकडे। हॅलो 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 स्पष्ट ऐकायचं। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला। तुकाराम महाराजांच्याकडे बरीच वर्षाची जागीरदारी होती, पण त्यांना त्यात रसच नव्हता जागीरदारीमध्ये। ते सतत त्या सगळ्या त्या पोत्या बित्या त्यांच्या काय असतील त्या ज्या आहेत लिहिलेल्या वह्या बिया सगळ्या बाजूला ठेवत होते। टाळ घ्यायचा, चिपळी घ्यायची आणि अभंग म्हणत बसायचं, देवाचं नामस्मरण करत बसायचं। पण घरात आता माहित आहे तुम्हाला बायकासनी लय खोड आहे, का बसला बस की आता देवाचं नाव घ्यायचं, जावा कामाला, बघा जावा काहीतरी उद्योग। सारखं ते तुकाराम महाराजांना तसंच होतं। घरात बसलं, घरात बायकोची किटकिट, बाहेर गेलं लोकांची किटकिट, देवाचं नावच घेऊन देत होते। वैतागले तुकाराम महाराज मग परत डोंगरावर गेले। डोंगरावर गेले, सलग 7 दिवस त्या डोंगरावर होते आणि एकच देवाचं नामस्मरण मुखात होतं त्यांच्या, विठ्ठल विठ्ठल सतत देवात विठ्ठलाचं मुखात विठ्ठलाचं नाव होतं। 7 दिवस झालं त्यांच्याकडे, घरी ते वाट बघत होते सगळे घरातले, त्यांचे बंधू गेले त्यांच्याकडे, त्यांची भेट घेतली तर बघितलं त्यांनी त्या नामस्मरणात त्या असल्या का भयानक म्हणजे डोंगरावर ते बसलेले होते जाऊन। मग परत घरी आले,
त्यांनी मात्यांनी म्हटलं त्यांना की मला ह्या म्हणजे जहागीरदारीचं काही नको आहे. त्यांनी त्या सगळ्या वया गुंडाळल्या आणि नदीत फेकून दिल्या. त्यावेळी पहिली कर्जमाफी झाली. आत्ताची कर्जमाफी वेगळी आहे, पण ती पहिली कर्जमाफी त्यावेळी झाली, तुकाराम महाराजांनी केली. पण इतका त्यांचा मोठा हे होता, नामस्मरणाचा हे होता आणि ते लोकांना सांगत होते, पण त्यांचं कोण ऐकत नव्हतं. आता आपला पण कसं आहे बघा, एखादा लहान मुलगा असू दे किंवा काय असू दे, त्याला किती जरी सांगितलं की बाळा असं नाही, तू असं करू नको, तो तसं करू नको, नाही, त्याचा एकच ठेका, मी करणारच आहे. मग ह्याचा सगळा कंटाळा येतो आपल्याला. तुम्ही काय म्हणता, जा तुला काय करायचं ते कर जा. पण तुकाराम महाराजांनी तसं नाही केलं. तुकाराम महाराज सगळ्यांनी सांगून वैतागले, कंटाळा आला त्यासनी सांगून सांगून की बाबा या देवाचं नामस्मरण करा, देवाचं नाव मुखात घ्या. पण ऐकलं नाही कोणी. शेवटी वैतागून त्यांनी राग म्हणजे राग काही येतच नव्हता त्यासनी, पण वैतागल्याने त्यांनी सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी हरी. त्यावेळी तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पाया पडले तुकाराम महाराज. एवढं मोठं त्यांच्याकडे देवाचं सामर्थ्य असताना ते तुमच्या आमच्या पाया पडले. कशासाठी? तुम्ही देवाचं नामस्मरण करा. आता तुम्ही सुद्धा मंदिरात आलाय, बसलाय, पण काय 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 करे टाळी हात वाजवताय, तुम्ही काय करताय, नुसतं आपलं महाराज काय सांगताय बघत बसलाय महाराजाकडे, पण लक्ष नाही हो. घराला कडी लावल्या का, दगड कुठली येते का, काय होतंय का, तिकडे लक्ष देऊ नका, काही सुद्धा होत नाही. जोपर्यंत तुम्ही इथं बसलाय ना, तिथं तुमचं हा विठ्ठल तुमचं काही सुद्धा करून देत नाही. इथं बसलाय एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. घरीच असतोपर्यंत परत काय मला माहित नाही. परत म्हणणाऱ्या बुवानं असं सांगितलं होतं, तसं सांगितलं होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात काय, मुखानं लागून या पाया विनवितो तुम्हाला. विनवलंय त्यांनी तुम्हाला की बाबा देवाच्या नावाचा तुम्ही गजर करा. निवांत असं कुठं हे करत बसू नका. विठ्ठल विठ्ठल हेच सांगितलं. वाजवताना करे टाळी बोला मुखी नाम. टाळी वाजवत मुखानं नाम घ्यायचं देवाचं, असं गप्प बसून घ्यायचं नाही. त्या नामस्मरणात इतकं दंग व्हायचं, इतकं दंग व्हायचं. नामाची तुम्हाला एक माहिती सांगतो मी. राम सेतू बांधायला काढला, राम सेतू. मग सगळ्या म्हणजे आपल्या वानरांचं हे ठरलं बाबा आपण राम सेतू बांधायचा. पण तो राम सेतू समुद्रात बांधायचा होता, असा खाली जमिनीवर नाही, समुद्रात बांधायचा होता. भले मोठे दगड आणले सगळ्यांनी तिथं, मारुती हे सगळे, आणि दगड आणले सगळे समुद्राच्या कडेला आणले. मग सगळ्यांनी ठरवलं आता दगड टाकून सगळ्यांनी इथं आपण राम सेतू तयार करूया. मग पहिला दगड टाकला, बुडला. दुसरा टाकला, बुडला. जेवढे दगड आणतील सगळे आणायला लागले, दमले, पण दगड काय वर येणार, म्हणजे ते बरं नाही. शेवटी प्रभू रामचंद्र आले. पण ते म्हणजे काय चाललंय तुमचं, तर ते म्हणजे राम सेतू बांधायचा आहे आम्हाला, आम्ही इथं राम सेतू बांधणार आहे समुद्र. मग सगळं आम्ही करून बघितलं, दगड टाकले, सगळं झालं, तरी काय ते वर येणार तेच दगड. शेवटी प्रभू रामचंद्र म्हटले मी टाकतो, थांबा. ते पण गेले, त्याने पण दगड एक टाकला, तो पण बुडला. कुणालाच कळणार काय नाही. शेवटी प्रभू रामचंद्रांना एक म्हणजे हेच झालं की त्या दगडाला त्यांनी म्हणजे त्या रामाचं नाव घेतलं.
हा, आणि तो दगड त्या समुद्रात टाकला. जसा त्या समुद्रात दगड टाकला तसाच जाऊन उभा राहिला तो दगड, तरला दगड त्या पाण्यात. मग ह्यात तुम्हाला काय सुचलं, काय कळलं? रामात ताकद नाही, पण राम नामात ताकद आहे. प्रभू रामचंद्र स्वतः असून त्यांचा दगड सुद्धा पाण्यात बुडला, पण त्यांनी स्वतःच्या नावाचा म्हणजे मारुतीनं सुद्धा राम नामात ताकद आहे, रामात ताकद नाही, हे सिद्ध झालं त्याच्यात. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, महिमा नामाचा महिमा. नामाचा महिमा खूप छान आहे. नाम सतत घेतलं पाहिजे, म्हणून तुकाराम महाराज सांगतात. सगळे वैतागून सगळं झालं तेव्हा मग तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं, विनंती केली, उपदेश केला. असा उपदेश कोण करत नाही हो. तुम्हाला सगळं सांगून दमलं तरी जा बाबा, तुझ्या मनानं काय करायचं ते कर जा. मला सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितले, कीर्तन घ्या, तुम्ही कीर्तन घ्या. आपण कीर्तन घ्या, पण हिता आल्यावर कळलं मला कीर्तन म्हणजे कसं घ्यायचं असतंय ते. बरेच जण सांगून दमली मला, पण असू दे. मी सुद्धा नामस्मरण केलं, चिंतन केलं, त्यामुळे मी इथं उभा आहे. सोपं नाही एवढं, कोण पण उठून कीर्तनकार होणं सोपं नाही. त्याच्या अगोदर त्याला देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तर ते कुठेतरी इथं या गादीवर उभं राहायची संधी मिळते आपल्याला. असंही नामाचं महत्व. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितले, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गद जपे आधी. किती सोपं आहे नाम बघा की. एवढं नाम सोपं असून तुम्हाला नाम घ्यायचा कंटाळा आहे. कंटाळा करू नका अजिबात. अहो देवाचं नाव घ्यायचं आहे. नवऱ्याचं कसं घेता लगेच हो? हे मी घेती थांबा जरा. तुम्हाला सुद्धा म्हणतोय, बायकोला कसं पण हाका मारणार, पण देवाचं नाव घ्यायला तुम्ही मागे सरणार. अशी बात तसं करू नका. देवाचं पहिल्यांदा नाव घ्या. देवाचं नाव घेतलं ना, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. अहो कितीतरी उदाहरण आहेत. तुम्ही आषाढीची वारी घ्या. आषाढीच्या वारीला अगोदर 15 दिवस जे खरंच ज्या अंतकरणानं देवाला जातात ना, त्या वारीला 15-20 दिवस अगोदर त्यांची धडपड चालू असते. पातेलं कुठं ठेवायचं, ती साडी कुठं ठेवायची, कुठं काय पिशवी कुठली न्यायची, काय कसं करायचं, सगळा विचार. कारण मनात एकच, अंतकरणात एकच, विठ्ठलाच्या वारीला जायचं. पण वारीचा आनंद वेगळा आहे हो. तो कसा आहे तुम्हाला सांगू का? तुळशीची गळ्यामध्ये
कोल्हापूरचं आहे की र. कसा सांगितला अनुभव. वारकरी तुळशीची माळ गळ्यात, गळ्यामध्ये टाळ, पताका बांधलाय काठीला आणि वारकरी चाललाय पंढरीच्या भेटीला. छान असा सोहळा असतोय बघा तुम्ही. त्या इथनं जाताना काय वाटत नाही, पण एकदा त्या आळंदीत गेलं की प्रपंच डोक्यातनं गेला. मला तरी अनुभव आला. मी पूर्ण वारी काही केलेली नाही, पण फलटण पासून पंढरपूर पर्यंत गेलोय मी 8 दिवस. पण ज्या दिवशी फलटण मध्ये गेलो ना, त्याशी पाठीमागचं सोडलं सगळं. 2 दिवसासाठी गेलो होतो माऊली. नाथपुत्यात गेलो म्हणलं आता वांगीची गाडी येणार आहे. वांगीची संपंगत होती तिथं नाथपुत्यामध्ये. मी म्हणलं आता ह्या गाडीतनं बसून जायचं, पण पाय निघत नव्हता. एवढं केलंय, 2 दिवस आलोय, एवढं चाललंय. महाराज असं फोड आला होता माझ्या बोटाला. तरी पण मला किती जण तरी म्हणत होती गाडीत बसा, गाडीत बसा. पायाला फोड आली. माझी आजी होती आणि दिंडीला. नाही म्हणे, पाय मोडला तर चालेल पण गाडीत बसणार नाही. पण तो आनंद इतका असतोय ना, गगनात मावत नाही आनंद. आणि बघा तुम्ही, पुणे ते आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे 2 टप्पे इतकं मोठं आहे आणि एका दिवसात चालायचं. तर त्या पुणे ते सासवड पर्यंत त्या घाटातनं चालताना पाऊस असते, सगळं हे असते, पण त्या देवाच्या नामस्मरणात आपण किती चाललो, किती काय केलं. इतक्या महिला, इतक्या पुरुष तिथं इतकं नाचत असतात त्या घाटामध्ये. इतका आनंद होतो नाही भारी. पण ती कशामुळे आहे? देवाच्या नामस्मरणामुळे. तुम्ही इतर कुठलं काय म्हणत जावा बघू. अहो हिला इथं तुम्ही जाताना गाडी घेऊन जाता. आलो 5 गाडी चालली. नाही तुम्ही पण म्हणताय हो मला इथं सोडा गेला, चालत जात नाही. पण त्या ठिकाणी गेलं की नाही, एकच विठ्ठलाचं जर नाव तुम्ही घेतलं की पायात ऑटोमॅटिक ताकद येते. खरंच आहे त्या देवाचं. पण त्या मनात अंतःकरणात भाव ठेवून जायचं. काल तुम्हाला सांगितलं भावासाठी ठेवायचा. भाव ठेवून जायचं की आपण बाबा आज पंढरीच्या वारीत चाललोय. नामस्मरण जर मुखात घेतलं तर आपल्याला काहीही त्रास होत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि एवढं करून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तो आनंद कसा मिळतोय हे दुसऱ्या शब्दात सांगितलं. विठ्ठल विठ्ठल म्हणावे रुविरा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रुविरा, विठ्ठल विठ्ठल मनवे रोवेला, विठ्ठल विठ्ठल मनवे रोवेला, विठ्ठल विठ्ठल म्हणावे, विठ्ठल विठ्ठल म्हणावे रुविरा, विठ्ठल विठ्ठल मनवे रोवेला, विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही म्हणजे कुठं नाही. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी सुद्धा या ठिकाणी बघा विठ्ठलाच्या नावावर जोर दिलेला आहे. आपण सगळा नाम परच आहे. नाव विठ्ठलाचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कुठला सोहळा सांगितलाय बघा. देवाच्या नामस्मरणात विठ्ठलाच्या नामस्मरणात आता आपण बघतोय कीर्तनाला येईपर्यंत तुम्हाला काय कळायला असतंय. कवा जायचं, कवा भांडी घासायची, कवा ते कीर्तन 9:15 9:30ला चालू व्हायचं, 8:30ला सोडणार, कोण 12ला सोडते. पण इथं तुम्ही आल्यावर बसला चार गोष्टी तुमच्या जर कानावर पडल्या तर परत तुम्हाला घराकडे द्यायला होत किंवा तुम्हाला जाऊ वाटत नाही. हा सुख सोहळा. कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरे हरे रूप. कीर्तनाचा आनंद इथे काय त्या ठिकाणी आल्यावर मला काही सुचत नाही. डोक्यात काय विषय येत नाही. मी ह्याला सुख सोहळा म्हणतो कारण नाम आहे. नामाचं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भक्त प्रल्हाद तुम्हाला माहित असेल. भक्त प्रल्हाद प्रल्हादाचा किती छळ झाला. स्वतःच्या वडिलांनी हिरण्यकशिपू त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि हा प्रयत्न 11 वेळा केला होता. पहिला केला सैन्याकडून केला. सैन्य सगळं त्याच्या अंगावर सोडलं पण त्याला काय झालं नाही. दुसरा प्रयत्न केला. उंच टेकडीवरून त्याला फेकलं तरी पण त्याला काय झालं नाही. तिसरा प्रयत्न केला, चौथा केला, पाचवा केला, असं 11 प्रयत्न केलं पण 11 प्रयत्न करून सुद्धा भक्त प्रल्हादाला काही झालं नाही. का झालं नाही? कारण ज्यावेळी त्याच्या अंगावर प्रहार होत होते त्यावेळी त्याच्या मुखात फक्त एकच नाम होतं, नारायण नारायण नारायण. त्या नारायण आणि ह्याचाच राग होता की ह्याला देवाचं नाव शक्यच झालं नाही. कारण ज्या ठिकाणी देवाचं नाव करतात त्या ठिकाणी तुमच्या शरीराला नाही, कुठलीच नाही. उदाहरण कोरवर सगळे सांगून दमदम
कोरोनाच्या काळात इतकं कठीण परिस्थिती झाली, नवऱ्यात कोरोना झाला तर बायको अशी काठीनं ताटसा बायकोला जरी झाला तर नवरा काठीनं ताटसा पण जवळ येऊ का मला कोरोना पण अशी बरीच उदाहरणं एखाद्या पाहुण्याला केला की बाबा महाराज थोडा हॅलो 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 अरे आपण एखाद्या पाहुण्याला फोन जर केला असं असं झालंय आणि त्याला कोरोना झालाय म्हणजे ते पाहुणा काय म्हणते माहिती आहे? हे बघा आता काय मला याचं जमणार नाही, कोण नसतंय सांगितलं सोड तरी भीती आहे, भीतीत गेल्यावर मला झाला तर माझ्या घरात 14 दिवस पण त्या कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्या इथं आश्रम शाळेत त्या अन्नवादाने फोन केला, सरपंचांनी फोन केला, काय नाही गेलो मला दोघे बघितलं गेलो स्टेजवर कार्यक्रम ठेवला, स्टेजवर एखादी समाधी पण भ्या तरी पण काय नाही केला आणि आणि शेवटी म्हणलं मी म्हटलं उभा राहिला तरी पण मी हळूहळू बरं झालं सगळ्या उभा केलं मला माहित आणि केली सुरुवात फक्त त्यांना काय सांगितलं बापू पण त्यावेळी पण त्यावेळी त्याच्यानंतर आम्ही पोलिसला गेलो, बऱ्याच कार्यक्रम केले, पण त्यावेळी आमच्या मुखात उभा केला तुम्हाला खाली मुखात आपल्या कुठेतरी देवाचं काय म्हणून आणलंय, अजून सुद्धा नाव घ्या नाहीतर काय कवाई आणि संपलं काय मनात राग म्हणून सोहळा अजून एक ज्ञानेश्वर बरेच लोक मी पहिल्यांदाच गेलो तर गाडी 5 किलोमीटर तिथनं त्यावेळी गर्दी होती पण त्या ठिकाणी गेलो कानाचा आवाज तिथनंच माझा पाय 2 दिवस समाधी
जाऊ तिकडे येऊच इतकं भारी भारी हा पण कशासाठी देवाचं नाम स्मरण केलं आणि जात जाऊ कुठं भजन असलं कीर्तन असलं काय असलं जात जाऊ घरात बसून पैसे शिवाय द्यायच्या नाही काय असलं म्हणून नका शेवटी आपल्याला ते भोगायला आहे आम्हाला नाही खरंच पण जी घरात बसून त्यांच्यासाठी वाईट आज असं काही नाही देवाचा प्रसन्न मनाने यायचं पाठीमागे काही त्रास मला तरी कीर्तन चालू झाड भीती थोडी असते ती भीती मानायची जे बोलतोय ना मी पाठ केलेलं काय म्हणून देवाचा नाम दुसरा तुकाराम तो तरी इतका म्हणजे स्वर्ग तुमचा तुकाराम महाराजांचा वर्ण विमान पाठवलं विमान न्यायला का कारण संत जगद्गुरु संत श्रेष्ठ त्यांचं एवढं महत्व होतं जो लाडका बाबा बस काम पण विमान तुम्हाला चार ती पण मी नाही मला परत गाव नाही खांदर त्यात आणि आधी तरी तिथपर्यंत उत्तर बाबा तसे बाबा 2-3 किलोमीटर 50 पण सतत नामस्मरण केल्याने आपल्याला सुखाचा सोहळा या ठिकाणी अजून एक सांगितले सगळ्या संतांचा सोहळा कशासाठी सतत देवाचा नामस्मरणाची जी ताकद होती एकदा शेजारची कशासाठी शिनकुटासाठी कबीर महाराजांनी त्यांची सोडवली काय कशी सोडवली जनाबाईंनी ज्या त्या शासनामध्ये विठ्ठलाचा आवाज किंवा ध्वनी ही शिनकुट तिला काय पण ती ताकद कशाची म्हणून नामस्मरणामुळे आणि ती ताकद कशी कृष्ण विष्णु हरी गोविंद कृष्ण विष्णु हरी गोविंद विष्णु हरी गोविंद विष्णु
कृष्ण विष्णू हरी गोविंद मार्ग कृष्ण विष्णू हरी गोविंद काय देवाचं नाव आहे एकाच देवाची किती नाव आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ आणि त्यांनी काय सांगितले मार्ग हा आता कसं आहे माहिती आहे आपण चार डॉक्टर कशाचा विषय की आज बाबा पण कृष्ण विष्णू हरी गोविंद हे आणि त्यांनी वैकुंठाला पण तो मार्ग कसा आहे याला तो मार्ग जर तुम्हाला मिळवायचा प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात तुम्हाला नामस्मरणाचं महत्त्व किती आहे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा मार्ग वैकुंठाचा पण प्रांजळ मार्गासाठी तुम्हाला खरं सांगतो देवाचं आपण ज्या देवापाशी जातोय त्या देवापासूनच्या अंतःकरणानं देवाकडे तुम्ही गेला पाया पडला आणि देवाला तुम्ही कधी पण असं काय आहे बाबा मला तुझ्याकडे नको आहे असं कुणाचं नसतं कधी पण जावं मनात काहीतरी देवा तिच्याकडे तुम्ही सुद्धा माझ्या असं कधीच जाऊ तर तुम्ही शुद्ध त्याला सांगायची गरज नाही मनानं ओळखतो तुमच्या मनात काय त्यामुळं त्या देवापाशी शुद्ध आणि देव सगळं देतो काय देत नाही असं काय त्यामुळे देवाला सुद्धा लागत कारण त्याला माहित आहे सगळं जीवांचा तरी तो सांभाळ तुझं मोकळं दिलं सगळं जीवान तो सांभाळ त्याच्या म्हणजे नाही म्हणजे डोळ्यात सगळ्यांना दिसते कोण बसाय काय करतोय काय त्यामुळे त्याला सांगायचं कुणीही गरज देवापाशी जावा अंतःकरणानं जावा फक्त आणि पाया पडून तुम्ही कारण त्याला कळलं असतं काय म्हणून ते मला सांगितलं सगळं जीवन तुला तो क्लास वाटणार नाही मोकळा कधी काय ना काय घरी काय 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 असतंय तर सगळीकडे मन शांत करायचं मंदिर देवळात काय देवाबद्दल नसतंय पण येऊन बसायचं शांत मन शांत होण्याचं एक मंदिर हा इतर लोकांचं आहे ते गावाच्या ते त्यासाठी मी या पण टेन्शन जाय तिथं मन शांत म्हणजे त्याला कळतच नाही की आपलं मन म्हणतंय देवापाशी पण नाही घरापाशी पण नाही पण शुद्ध पाण्यात इतकं पाणी शुद्ध असतं
त्याचं मन असं करू तुम्हाला खरं मी काय देऊ नाही तुम्हाला सांगा पण तरी पण मला एक वाईट तुम्हाला तुम्हाला कितीही राग येऊ दे कितीही कंटाळा येऊ दे कितीही कोणी काही जरी बोललं तर एक तर तो विषय मला नाव घेता येत नाही पण तिकडे जाऊ नका कारण त्या गोष्टीला कुठंच तुम्हाला किंमत शून्य ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाता तुम्हाला बघा नाही तुमचं 5 मिनिटात तुम्ही तर मला या म्हणजे या सगळ्याचं सांगायचं कोण काय काय असते म्हणजे कोणाला काय झालं एक कोण जात जे आपल्या जीवाचं किंवा काय काय करते मला हे सांगायचा उद्देश नाही पण मला एक सांगितलं कारण मला सांगायचं नामस्मरण तुम्ही 5 मिनिटं देवाला नामस्मरण करा किंवा जिथं आहे हे बसा आणि फक्त देव मनात पांडुरंगाचं नाव घेतलं ना एक 10 मिनिटात तुमचं तेवढा शांत होतं परत जाऊन आम्हाला चालू त्यासाठी मी सांगते फक्त एक मी सांगितलं तुम्हाला श्रावण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असं नाही श्रावण म्हणजे आपण मी बघितलं आपल्या सरपंचांनी पण असते पण असं खरंच ते पाप केलं काय काय पाप 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 काय आपल्याला काय 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 पण पाप केलं काय पाप करोनी पापी मानसा पाप करोनी पापी मानसा सैरा वैरा पळते तू काय काय केलंस बल्या मानसा देवाला सार काय काय केलंस बल्या मानसा देवाला सार काय काय केलं बल्या मानसा देवाला सार काय 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 बल्या मानसा देवाला सार अरे पाप करोनी पापी मानसा पाप करोनी पापी मानसा सैरा वैरा पळते सैरा वैरा पळते तू काय काय केलंस बल्या मानसा देवाला सार काय काय केलंस बल्या मानसा देवाला सार करते काय केलं बल्या मानसा देवाला सार करते तू काय 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 बल्या मानसा तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही तू केलेलं कर्म तुला विसरून जात नाही अरे शांती तुला रे झोपू देईना शांती तुला रे झोपू देईना दिनरात तुझला ठरते तू काय काय केलं माझ्या मानसा देवाला सार करते 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 पोळ्याचा पण धर्म नाही खरंच आहे इथं सगळ्यात गोड खायच्या
का आवाज चालत नाही. पण एकमेव माणूस आहे. काय पण द्या, कारण का बडवायचं घाम निघतोय, सगळं जातंय. काय नाही काय नाही, फक्त बडवायचं. पण त्या बडवल्यामुळे आमच्या मनाला बडवलं. भारी भारी असं जर असली वाद्य जर असली ना, 12 काय 1 काय 2 काय 3 काय पाठेपर्यंत म्हणतात तरी गाणी अभंग काय अडचण नाही. तसं करूया. नको नको एवढं सांभाळ तू असं केलं. ठीक आहे ठीक आहे. काय सांगितलंय? पाप करून पापी माणसा सैरा वैरा पळतोय. तू काय काय केलं बद्या माणसा देवाला सासरतोय. देवाला सगळं कळतंय. म्हणून पाप कधी करू नका, कारण तू केलेल्या कर्माची यादी झाल्या सारी. तू केलेल्या कर्माची यादी तिथं तयारच असते. म्हणून पाप करू नका. आणि ही सगळं जर तुम्ही करायचं नसलं तुम्हाला आणि यातनं सुख पाहिजे असलं तर महाराजांनी 4थ्या चरणात सांगितले, सकळाची येते आई अधिकार, सकळाची येते आई अधिकार, सकळाची येते आई अधिकार, सकळाची येते आई अधिकार. कलयुगे उजार हरिच्या नामी, कलयुगे उजार हरिच्या नामी. विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभेरा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभेरा. कलयुगे उजार हरिच्या, कलयुगे उजार हरिच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभेरा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे उभेरा. सकळाची येते आई अधिकार, कलयुगे उजार हरिच्या सकळ जीवाचा करी तो संभाळ, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सकळ जीवाचा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सकळ जीवाचा करी तो संभाळ. तसंच आहे. सकळाशी कलियुगी उद्धार हरीच्या नामी. देवापाशी जायला सगळ्यासनी अधिकार. कुणी असं नाही की या देवळात जाऊ नका, देवळाच्या पाया पडू नका असं तुम्हाला कोण म्हणलं नाही, म्हणणार पण नाही. पण काय असते देवळात. आता जाऊ विषय काढायलाच नको, लय होईल. एक सांगतो मी, 9:30ला कीर्तन चालू केलंय, 11:30ला सोड. माझं 2 तास झाल्याशिवाय सोडणार. आलं तरी ठीक, नाही आलं तरी ठीक. चालतंय ना असं. आजच्या दिवस तुमच्या तावडे, तुम्ही माझ्या तावडे. परत बघू काय होतं. सकळाशी येते आहे अधिकार. अधिकार कोणाकोणाला आहे? पशु नाही, पक्षी नाही, प्राण्यांना आहे, मानवाला आहे, बालकाला अधिकार आहे. सगळ्यांनी अधिकार देवाने दिलेला आहे. फक्त तुम्ही देव घ्यायचा आहे. इथं सगळ्या साधू संतांना अधिकार आहे. तुम्हा आम्हाला पण आहे, पण तो अधिकार तुम्ही घेतला तर तुम्ही त्या देवाचे. आणि त्यासाठी मुखात पण तुमच्या हरिनाम पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, प्राण्यांना, पक्ष्यांना, बालकाला. तुम्हाला एक उदाहरण दृष्टांत देतो. वादश्रवस नावाचा एक राजा ब्राह्मण होता.
वाजश्रवस, त्याला विश्वजित नावाचा त्यानं मोठा यज्ञ केला, मोठा. आणि तो यज्ञ त्याला प्राप्त झाला. त्यातनं इतकं त्याला दौलत मिळाली. शेवटी ब्राह्मण होता तो. पण आता एवढं काय करायचं म्हणून ते त्यानं कुणाला असं दक्षिणा म्हणून किंवा असं बक्षीस म्हणून ते ब्राह्मणांना त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि एक दक्षिणा म्हणून त्यांना गाय द्यायचं ठरवलं. ब्राह्मणांना वाशवश नावाच्या ब्राह्मणांना गाय द्यायचं ठरवलं. गाय दिल्या. प्रत्येकाला बोलवून असं एक गाय. पण त्या गायी कशा होत्या? रोगी होत्या. दूध न देणाऱ्या अशा बारीक गायी अशा दिल्या. त्या अशा मनातल्या चांगल्या वासना दिल्या. पापी. पण हे सगळं करत असताना त्यांचा एक मुलगा 10-12 वर्षाचा नचिकेत मुलगा होता. नचिकेतनं ते बघितलं की आपलं वडील एवढं सगळं त्यांनी यज्ञ केलं, यज्ञ त्याने प्राप्त झाला, तरी सुद्धा हे असं का करतात, असं पाप का करायला लागले. मग त्यांनी वडिलांना विचारायचा प्रयत्न केला. त्यांनी 2-3 वेळा त्याला पटकरलं, नाकारलं. मग परत शेवटी ते सगळं दान करून झालं, परत निवांत झालं, तो गेला. बाबा मी बघतोय तुमच्याकडे, एवढं तुम्हाला दान दौलत प्राप्त झाली, एवढं तुम्ही दान पण दिलं, पण ते दान पापी मनानं का दिलं, चांगल्या मनानं का दिलं? मग ते म्हणलं मी काय पाप केलं की तुम्ही चांगल्या गायी गोट ठेवल्या आणि ज्या रोगाट गायी होत्या, ज्या दूध देत नव्हत्या, त्या काय सगळ्या ब्राह्मणांना वाटून टाकल्या, असं काय केलं तुम्ही? त्यावेळी त्या वडिलांनी काय ऐकून घेतलं. तरी पण 2-3 वेळा आणि शेवटी काय म्हणला, तुम्ही जर माझं ऐकत नसला, ही सगळं तुम्ही जर पाप करत असला, तर मला तुम्ही कोणाला दान देणार? सांगा मला. अरे बाळा, तू असं का बोलतोस? तू माझा मुलगा आहे, तुझ्याकडे धन आहे, दौलत आहे, सगळं आहे. नाही, हे धन आहे ते पापाचं धन. मला हे काय नको आहे, तुम्ही मला पण दान देऊन टाका. तरी पण वडील ऐकले, त्याला समजावून सांगायचं प्रत्येकाला, काय ऐकलं नाही. शेवटी रागाने त्यांनी काय सांगितलं, जा तुला यमाला दान केलं. कुणाला? यमाला. आता यमाला दान कोण होतं तुम्हाला पण माहिती आहे. यम स्वतः घेऊन कुडीतील प्राण घेऊन जातात. यमाला दान केला म्हणल्यावर नचिकेतनं पण तेवढं डोक्यात ठेवलं की आपल्याला यमाला दान केलं. त्या दिशेने देव निघाला दक्षिणेकडे, ह्याच्याकडे निघाला. कुठं? यमा. बराच दिवस प्रवास करून तो यमापाशी पोहोचला. यमापाशी पोहोचला, पण त्याचं दुर्दैव असं की यम तिथं नव्हता. यमाला काही 50 याद्या असतात, आज जा, उद्या जा, परवा जा. 3 दिवस काही यम आला नाही. त्याची यमाची बायको आत होती, ती बघत्या, ती बालक बाहेर बसले. ते त्याला म्हणतात, तुम्ही बाळा तू जेव. तर नाही, इथं माझा मालक नाही, मी कसं जेवू? का कोणाला यम नाही, मग मी कसा जेवू? ते आल्यावर मी बघतो काय करायचं. तिसऱ्या दिवशी यम तिथं आले. यम तिथे आले तर त्या मुलाला बघितलं नाही, डायरेक्ट त्या ह्याच्यात प्रवेश केला आणि परत बायकोने त्यांना सांगितलं, 3 दिवस मुलगा तुमची वाट बसलाय आणि तुम्ही त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. 3 दिवस त्यानं अन्न प्रश्न केलेला नाही. तुम्ही त्याचा काय ते जरा बघा. यम बाहेर आला. पण असला यम सगळ्यांचा बाप म्हटलं तरी काय अडचण नाही. यम आला पहिल्यांदा त्या मालकाच्या पाया पडला की बाबा तू एवढं 3 दिवस माझी वाट बघशील, जेवला नाहीस, काय नाही, कशासाठी, काय झालं तुला, काय मागायचं ते माग. असं म्हणल्यावर आता आपल्यासारखं असतं तर काय म्हणलं असतं, मला मरणच नको दिवस नाही, मला धन संपत्ती दे. पण त्यानं तसं नाही केलं. त्यानं आम्हाला मागितलं काय
की आपण मृत्यू पावतो, मृत्यू पावतो, तुम्ही त्यातनं प्राण घेऊन येता, पण त्या ह्याचा प्राणाचा इथून पुढचा प्रवास काय ह्याचा मला तुम्ही अभ्यास करून सांगा, म्हणजे तुमच्याकडे मला ते ज्ञान द्या. ते शक्य नसतं. शांत बस काय काय घेतो मला, तरी पण याचा हट्ट बाल हट्ट तुम्हाला माहिती आहे कसा असतो. मला पाहिजे आईचे तरी ते पोरगं काय ऐकत नाही, हे बाल हट्ट आहे. तसं नचिकेतनं केलं. मला तुम्ही मृत्यू नंतरचा प्रवास कसा असतोय ते तुम्ही मला सांगितलंच पाहिजे. बाळा एवढं सोपं नाही, तू अजून लहान आहेस, तुला काय सांगू मी, काय उपयोग नाही. मला तुम्ही सांगायचं. असं बरेच दिवस चालू होतं. शेवटी यम सुद्धा कंटाळला, त्यांनी सांगायला चालू केलं. त्या सांगण्याचा, त्या नचिकेतचा आणि यमाचा संवादाचा 700 मंत्राचा ते एक हे पुस्तक तयार झालं. त्याला नाव सुद्धा आहे, कटवंदी म्हणतात. 700 मंत्राचं. तर त्या नचिकेतचा म्हणजे मला सांगण्याचं एक काय आहे की कलियुगे उद्धार हरीच्या नामे. त्या नचिकेतचा तिथं उद्धार झाला. कुणामुळे? यमामुळे. की त्यांच्या दोघांच्या संवादाचा 700 मंत्राचा एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाला कटवंदी असे नाव पडले. मग हे बालकाचं झालं. तुम्हाला अजून दुसरं उदाहरण प्राण्यांचं घ्या. प्राण्यांच्या मध्ये हत्ती आणि मगरीचं युद्ध चाललं. हत्ती आणि मगरीचं. त्याच्यात कोण जास्त? हत्ती. मोठा हत्ती म्हणजे हत्ती मगरीला पाया कडून मार, पण नाही, त्या मगरीनं हत्तीचा पाय 10 दिवस सोडलाच नाही. इतका वरवत होता, हे करत होता. त्या मगरीनं म्हणते ना मगर मिठी, ती त्यावेळी बसली. पण शेवटी हत्ती सुद्धा नरमला. हत्तीनं सुद्धा देवाचा धावा केला. ज्या दिवशी हत्तीनं देवाचा धावा केला त्या दिवशी त्या मगरीनं त्याची पाय सोडला, मिठी सोडली. त्यावेळी त्या मगरीचा सुद्धा उद्धार झाला, हत्तीचा सुद्धा उद्धार झाला. आणि तुम्हाला माहित आहे रेडा, तुम्ही आम्ही त्या काळातला रेडा ज्ञानदेवांनी रेड्याद्वारे काय बोलवलं होतं? वेद बोलवलं होतं. मग किती त्या रेड्याचा कितीतरी उद्धार झाला. आणि असं नाही कुणाचा पण असं, म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा त्या देवाच्या नामस्मरणात जर राहिला, देवाच्या ठिकाणी जर तुम्ही एक मन अंतःकरणानं मनानं जर त्या देवापाशी गेला तर तुमचा आमचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. पण त्या शांत म्हणजे अंतःकरणानं मनानं तुम्ही त्या देवापाशी गेला पाहिजे. हे एक तुम्हाला मनाचं उदाहरण दिलं मी. अशी अजून एक बघा. पंढरपूरचं मंगळवेढा गाव आहे, सगळ्यांना माहित आहे मंगळवेढा. त्या मंगळवेढामध्ये श्यामा किंवा शांत नावाची गणिका होती. गणिका म्हणजे कोण? ती इतकी दिसायला सुंदर होती, रूपवान होती, पैशांना सुद्धा अशी हे होती, धनवान होती. आणि तिचं कामच होतं नाचण्याचं काम होतं. नाचण्याचं असं पुढे नाच करायचं. त्या श्यामाला एक मुलगी होती. त्या मुलीचं नाव होतं कानोपात्रा. कानोपात्रा तुम्हाला माहित असेल. कानोपात्रा त्या येशूच्या पोटी जन्माला आली. ती सुद्धा अशी वाढत ती सुद्धा रूपवान सुंदर बालिका. पण शेवटी आईला वाटलं की काय नाही, आता तू सुद्धा, आता आपल्याला माहित आहे आपण बापाचं वजन पोरग्याच्या खांद्यावर,
पोरग्याने थोडं सांभाळायचं किंवा आईचं वजन मुलीच्या अंगावर येते तसं त्या श्यामानं सांगितलं की बाबा काय नाही कानोपा आता तुला माझं हे सगळं बघायला लागणार आहे तुला मैफिलीमध्ये नाचायला लागणार आहे पण तिला ते आवडत नव्हतं कारण तिला त्यावेळी काय एवढं नव्हतं ती म्हणायची आई मी काय काय करणार नाही पण शेवटी आईच्या पुढे काय चालत नाही मुलीचं तरी पण एक दिवस तिला ती घेऊन गेली त्या मैफिलीमध्ये असंच सगळी मैफिल जमली होती सगळं होतं आणि ते कानोपा तिथं नाचायला लागली पायात चाळ बांधून नाचायला लागली पण लोकांच्या नजरा वाईट असतात तिथं जे मोठी मोठी लोक आली होती त्यांच्या नजरा वाईट पडल्या आणि एका तिचा कानोपात्राचा हात धरल्याबरोबर तिला इतकं वाईट वाटलं किती ती मैफिल सोडून पळत गेली पण पुन्हा गेली देवापाशी घरातल्या देवापाशी गेली आणि तिनं तिथं एक सारखं तप चालू केलं देवाचं जप चालू केला रात्रभर जप करत राहिली आणि शेवटी तिनं विचार केला की आपण मंगळवेळा सोडायचं पण कसं सोडायचं आपल्याला आता सगळे माणसं ओळखते मग तिनं त्या ह्याच्या वेळेला दिंडी चालली होती त्या दिंडीमध्ये हौसा नावाची म्हातारी तिची आजी होती त्या आजीला तिनं सांगितलं बाबा तिकडे येणार मग तिनं ते चांगली कपडे काढले फाटके कपडे घातली आणि त्या दिंडीत गेली त्या दिंडीत गेली तिथून संध्याकाळची मंगळवेळा तिनं तिथून बाहेर पडली आणि पंढरपुरात गेली पंढरपुरात गेली त्या विठ्ठलाला बघितलं तिला इतका आनंद झाला त्या विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकलं सगळं परत त्या विठ्ठलाच्या स्वाधीनं तिचं सगळं हेच करून टाकलं आणि विठ्ठलाला तिनं आपलं मानलं बरेच दिवस गेले सगळं हे झालं तिथं तिनं आपले स्वतःचे आपण तयार केले विठ्ठलाच्या नावानं पण शेवटी आहे तिथं पण तिला म्हणजे इकडं आईच्या झालेलं तिथं त्या आईच्या ती लोक पंढरपुरात आली त्या कानोपात्राला तिथं त्यांनी बघितलं आणि शेवटी परत मंदिरात सुद्धा गेली मंदिरात गेल्यावर कानोपात्रा गेली तिकडे डायरेक्ट विठ्ठलाच्या पायावर गेली तिथं तिनं टाव पडला काय टाव पडला नको देवराया अंत नको देवराया अंत प्राण हा सर्वथा जाय पाये नको देवराया अंत देवाला काय मागितलं देवा माझा अंत बघू नकोस मला यांच्या स्वाधीन जायचं नाही मला तुझ्या पायावर मरण दे पण मी त्यांच्या सानिध्यात जाणार नाही त्यावेळी देवाने विचार केला आणि खरं देवाने तिचा प्राण त्याग केला तिला तिथंच शेजारी आता जाताय तुम्ही पहिल्यांदा पायऱ्या खाली उतरला की कानोपात्राचं झाड लागते बघितलं तिला तिथं तिचा उद्धार झाला म्हणजे देवाचं नामस्मरण केल्याने कितीतरी जणांचा उद्धार झालाय तुमच्या आमचा पण होणार आहे पण ते देवाच्या नामस्मरण आणि देवाचं नामस्मरण असं तसं घ्यायचं नाही तुम्हाला बरेच सांगितले मी मनात अंतःकरणात कुठलीही गोष्ट न आणता एका ठिकाणी शांत बसून देवाचं नाव घ्यायचं
आणि ते कसं घ्यायचं सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांनी मांडी घाला, सगळ्यांनी मांडी घाला. कोण कोण बसलेलं आहे त्याने पुढे सरा, पाठीकडे निघाला असतं आणि सगळ्यांनी एका सुरात सगळ्यांनी म्हणायचं. हात वर करा सगळ्यांनी. विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 माई विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. आवाज आला पाहिजे जोरात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. पंढरीचा पांडुरंगा हरी ओम विठ्ठल. हात वर ठेवा. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. चला सगळ्यांनी. पंढरीचा पांडुरंगा हरी ओम विठ्ठल. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. गाणला विठ्ठल राजा पंढरीचा, गावला विठ्ठल राजा पंढरीचा. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, पंढरीचा राजा पंढरीचा. हरी ओम विठ्ठल विठ्ठल मना मुखाने भजन नाही पुन्हा. विठ्ठल विठ्ठल भजन नाही पुन्हा. हरी ओम विठ्ठल विठ्ठल मना मुखाने भजन नाही पुन्हा. विठ्ठल विठ्ठल मना मुखाने भजन नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखाने हा जन्म नाही पुन्हा. मुखाने जर विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर हा जन्म मिळाय किती योनी, 84 लक्ष योनी पार करून बघ आपल्याला हा जन्म मिळाला. आणि शेवट तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे नामा पाशी चारे मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिये. आता मुक्ती म्हणजे काय आहे? मुक्तीचं सुद्धा 4 प्रकार आहे. कथे कुठला आहे तुम्हाला सांगू? समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. समीपता मुक्ती काय आहे? समीपता मुक्तीमध्ये आपल्याला सानिध्य प्राप्त होते आणि ही समीपता मुक्ती आपल्याला पुण्याईनं मिळते. पुण्याईनं मिळते. दुसरी मुक्ती आहे ती सलोकता मुक्ती. सलोकता मुक्तीमध्ये तुम्हाला देवाचं लोक प्राप्त होते. आणि ही मुक्ती आहे ना तुम्हाला तपामुळे, तप केल्यामुळे तुम्हाला सलोकता मुक्ती मिळते. तपाचे सामर्थ्य तपेनं लांब, चिरंजीवी कल्प वैकुंठी नांदे. तिसरी मुक्ती आहे
ती कुठल्या सर्वप्रथम मुक्तीमध्ये तुम्हाला देवाचं रूप प्राप्त होते, देवाचं रूप प्राप्त होते आणि ते तुम्हाला म्हणजे सर्वप्रथम मुक्ती ती तुम्हाला ध्यानानं प्राप्त होते, देवाचं ध्यान केलं की तुम्हाला सर्वप्रथम आणि सगळ्यात महत्त्वाची मुक्ती आहे ती संयोजन आहे, त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मरूप प्राप्त होते, मिळते, तुम्हाला मुक्ती मोक्ष मिळतोय त्या मुक्तीमध्ये आणि ती मुक्ती आहे ती तुम्हाला ज्ञानानं मिळते, ज्ञानानं तुम्हाला ती मुक्ती आणि ही मुक्ती खूप महत्त्वाची आहे, संयोजन मुक्ती आणि हे आणि पुढे काय म्हणले तुकाराम महाराजांनी ऐसे बहुत ग्रंथा बोली, तर बघा प्रत्येक ग्रंथात मुक्तीचा उच्चार केलेला आहे आणि ही मुक्ती तुमची नामामध्ये नसते, नामापाशी गिरक्या मारत असतात सगळ्या मुक्त्या, चार मुक्त्या त्या नामापाशी गिरक्या मारत असतात, विठ्ठल आणि काय सांगितलंय बघा, नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या, नारायण हरी भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. मग आजपासून मनात एक तुम्ही निश्चय करा, मी सांगतोय म्हणून की कधीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा आला, राग आला तर कधीही वाईट गोष्टीकडे तुम्ही जाऊ नका. बघा तुम्ही एक 10 मिनिटं या ठिकाणी 10 मिनिटं बसा आणि देवाचं नामस्मरण करा, त्या त्रासातून त्या कंटाळातून तुम्ही मुक्त होताय. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात काय तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी आहे, हा सुख सोहळा स्वर्गी आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल, मार्ग प्रांजळ वैकुंठीचा, सकळ जीवांचा करीतो जगाशी आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, तुका मने नामापाशी चार मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथा बोलिले, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हा सुख सोहळा पाहायचा असेल तर काय करा, देवाचं नामस्मरण करा, विठोबा
तर असं आहे देवाचं या अभंगात तुम्हाला देवाचं नामस्मरण काय आहे, देवाने काय उपदेश केलेला आहे तुकाराम महाराजांनी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि हे सगळं केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे तर सगळं तुम्हाला सांगितलं या अभंगामध्ये कलियुगी उद्धाराचा होणार आहे, हरिनामाचा उद्धाराचा होणार आहे. म्हणून देवाचं नामस्मरण करा, देवाच्या चरणावर जावा. आणि अजून सुद्धा एकदा सांगतो मी तुम्हाला की कधीही रागाच्या भरात कुठलीही वाईट गोष्ट करू नका. आणि रागाच्या भरात तुम्ही शांतीत नामस्मरण करा. आणि नामस्मरण केल्यानं तुम्हाला भरपूर सुख मिळणार आहे आणि हे तुम्हाला आनंद मिळणार आहे. ज्ञानेश्वर